क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दारव्हा धक्कादायक घटना। जन्मदात्या बापानेच केला मुलीचा खून, खुनानंतर रचला आत्महत्येचा बनाव। तालुक्यातील फुबगाव येथे वडिलांनीच आपल्या 17 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मयुरी विजय राऊत वय 17 असे मृत मुलीचे नाव आहे। या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी आरोपी पिता विजय केशव राऊत वय 45 राहणार फुबगाव याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 13 जुलै 2026 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। घटनेच्या वेळी फिर्यादी छाया विजय राऊत वय 40 आणि आरोपी पती विजय तालुक्यातील फुबगाव येथील घटना। हे राऊत दोघेही शेतात गेले होते। दुपारी 3 वाजेच्या सुमारास आरोपी विजय हा शेतातून अचानक घरी परत आला। त्यावेळी त्याला आपल्या घरात गावातीलच एक मुलगा आणि एक मुलगी आढळून आले, तर त्याची मुलगी मयुरी ही घराबाहेर उभी असल्याचे दिसले। हा प्रकार पाहताच आरोपी विजयच्या रागाचा पारा चढला। त्याने रागाच्या भरात घरात जाऊन मयुरीचा गळा दाबला आणि तिला जीवाने मारून टाकले। यानंतर आपला गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने मयुरीच्या आत्महत्येचा बनाव रचला। त्याने मयुरीचा मृतदेह कुटार ठेवलेल्या खोलीत नेऊन तेथील टिनाच्या बल्लीला लटकवून ठेवला। या घटनेनंतर मृत मुलीची आई छाया विजय राऊत यांनी दारव्हा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली। आईच्या फिर्यादीवरून दारव्हा पोलिसांनी आरोपी विजय केशव राऊत याच्या विरुद्ध अपराध क्रमांक 590/26 भारतीय न्याय संहिता BNS चे कलम 103(1) आणि 238 अन्वये गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली दारव्हा पोलीस या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।